सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विहितगाव वडनेर रोड परिसरातून प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत निर्माण झालेल्या संभ्रम व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली वडनेर रोड हंडोरे लॉन्स येथे आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शेतकरी, जमीनधारक तसेच गुंठेवारी प्लॉट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजलीही वाहण्यात आली। यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 2017 मध्ये मंजूर झालेल्या डीपी रोडच्या आराखड्यात व सध्याच्या प्रस्तावित रस्त्यात मोठे बदल दिसून येत असल्याचं सांगत भूसंपादनासाठी आवश्यक असलेली प्रत्यक्ष मार्किंग अद्याप करण्यात आलेली नसल्याने संभ्रम वाढलाय। कोणत्या सर्वे नंबरची जमीन जाणार आहे त्यावर संबंधित मालकांची नावे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जॉईंट मेजरमेंट करताना एका जमिनीत 2 मालक असतील तर दोघांची नावे नोंदविण्यात यावीत, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे। जमिनीच्या मागील 3 वर्षांच्या व्हॅल्युएशननुसार मोबदला द्यावा, झोन निहाय दर निश्चित करावेत आणि बालाजी देवस्थानच्या जमिनीचा मोबदला मूळ मालकालाच देण्यात यावा असा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या। बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, प्रांताधिकारी अर्पिता ठुबे, रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, MSRDCचे विजय कुमार कोळी, अभिजित नाईक, बिपिन काजळे, वकील डुंबळे आदी जण यावेळी उपस्थित होते। देवाली शिवार सिन्नरफाटा आरिंगळेमाळा येथील आमचे जे रहिवासी आहे या रहिवाशांचे घर बाधित होत आहे या रिंग रोडमुळं आणि हा 60 मीटरचा रिंग रोड आमची अशी विनंती आहे शासनाला का 30 मीटरचा करण्यात यावा आणि ह्या जमिनी कराराच्या आहे। तर आताच अधिकाऱ्याने सांगितलं की ह्या महारत्नाच्या जमिनी आहे, तर या जमीन जी आहे ती यांनी जी खरेदी होत नाही आणि खरेदी न होता करारावर घेतलेल्या आहे त्या ज्या बिचाऱ्या ह्या गरीब जनतेने घेतलेल्या त्या आज्ञानापोटी घेतल्या गेल्या आणि यांची चूक त्याच्यात काही नाही, परंतु यांचे जी रोजीरोटी कमवून करून जे पैसे उपलब्ध करे त्याच्यातून यांनी पोटाला चिमटा देऊन मुलाबाळांच्या तोंडातलं काढून या घरासाठी यांनी जमिनी गुंठेवारी घेतली आणि त्यात जर गेल्या तर यांनी जायचं कुठं आणि राहायचं कसं आणि त्यांचा उदरनिर्वाह करायचा कसा। त्यासाठी आम्ही लवकरात लवकर खासदार साहेबांना घेऊन कलेक्टरकडे मीटिंग घेऊ आणि त्यांना हे सर्व समजून सांगू आणि आमच्या या रहिवाशांना कसा न्याय मिळवून देता येईल हा प्रयत्न करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आज माननीय या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली हंडोरे लॉन्स येथे या रिंग रोडच्या संदर्भात सर्व नाशिक जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती। सर्व अधिकारी पण या ठिकाणी होते। खरं तर आमच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आरिंगळमाळा असेल गट नंबर 191 आणि 197 2 गट नंबर बाधित होत आहे, पण या गट नंबर 2 बाधित झाल्या होत आहे त्याचं अनुषंग असं की आमची गोरगरीब म्हणजे हातावर मोलमजूल करणारे सर्व माझे माता भगिनी आहे, माझे बंधू आहे। खरं तर आम्ही 8 दिवसापूर्वी खासदारांनी त्या ठिकाणी मीटिंग पण घेतली होती का त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही, पण आज इथं आल्यानंतर असं कळालं का ज्या काय म्हणतात इनामी वर्गाच्या ब जमिनी आम्ही तिथं संपादित करू शकत नाही कारण ते ऑलरेडी केलेले आहे। पण आमची शासनाला एकच विनंती आहे का आमच्या ज्या माता भगिनी आहेत ज्या मोलमजून करून जगतात, संध्याकाळी पोट भरतात, आमची शासनाला विनंती आहे की आम्ही कलेक्टर खासदारांनी आम्हाला उत्तर पण चांगलं दिलं की आपण यांच्यासाठी खासदारांकडे वेगळी मीटिंग घेऊ आणि आम्ही ते खासदारांकडे सर्वांना घेऊन जाणार आहे। आमची विनंती आहे की शासनाला मी शासनाच्या विरोधात नाही किंवा शासनाला आम्हाला विकास करायचा आहे, विकासाच्या विरोधात नाही, पण जसं ताईंनी सांगितलं का 60 मीटरऐवजी 30 मीटर करण्यात यावा, बरोबर, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी की आमच्या ज्या बाधित आहे ज्यांचे घर जात आहे ज्यांच्यावर घरपट्टी जरी असेल तर त्यांना तो मोबदला देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे। अन्यथा ही एकही मागणी आम्ही जर शासनाने मंजूर केला नाही आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन तिन्ही नगरसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी पहिले आम्ही बसू, नंतर आम्ही शासन सगळ्यांना घेऊन बसू, ही शासनाला एक विनंती करतो काय आमचे या गोरगरीब जनतेची दखल घ्यावा, याच माध्यमातून विनंती आहे। आज आमच्या आरिंगळेमाळा एकलारा रोड वरती आम्ही सर्व रहिवासी आहोत। आमचा 197 गट आहे। आम्ही मालकांकडनं जमिनी विकत घेतलेल्या आहेत साहेब
आम्ही जमिनी विकत घेत असताना मालकांना मोबदला भेटत आहे आणि आता सरकार बोलते की जमिनीचा मोबदला परत मालकांना भेटणार, तुम्हाला भेटणार नाही. आणि त्याच्यावर आम्ही घर बांधलंय, त्याच्यावर ते सोयीस्कर काही उत्तरं देत नाहीये. मग आम्ही करायचं काय? आणि आज अक्षरशः हे गरीब लोक आहे, सर्वजण आम्ही सर्व गरीब आहे. कोणी घर घेतलेले पत्र्याचं घर आहे, कोणाचे पक्के घर आहे, ते जातील कुठे? शेतकऱ्यांचं तर तसं बघायला गेलं तर काही अहित होत नाहीये. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदलाही फार पटीने भेटतोय आणि त्यांच्या नंतर जेव्हा रस्ता जाईल तेव्हा त्यांचं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिक वाढणार आहे. त्याच्यामुळे त्यांना इतकं ते जोर देत नाहीये का आम्हाला नकोच आहे रस्ता म्हणून. पण आमच्यासारखे आज आमचे 300-400 घरं आहेत आणि आमच्या सर्व नगरसेविका भारतीताई, योगेश भाऊ, संतोष साळवे हे सर्व आले होते. त्यांच्याशी मिटिंग घेतली आम्ही. अक्षरशः लोक रडताय, जेवणाचा एक घास खात नाहीये, बळजबरी एकमेकाला सांत्वन देऊन जेवायला लागतंय त्यांना. आणि जर अशी वेळ आली, सरकारने आमच्या मान्य पूर्ण नाही केला तर आम्हाला आत्महत्येशिवाय कुठलाही दुसरा पर्याय उरणार नाही. एकदम कळकळीची सरकारला आमच्या विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. हीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण आमच्यातर्फे मांडणी करावी, हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे. मी चरण हात जोडून तुम्हाला विनंती करतोय की आमच्या घरं उद्ध्वस्त होऊन देऊ नका, आमच्यावर कृपादृष्टी करा आणि आमचे संकट निवारण करा. आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, आमची ही इच्छा आहे. सागर भोग ओढागोड एकलागा परिसराच्या वतीने, देवाले गावच्या वतीने मी आपल्याशी संवाद साधत आहे. आमच्या येथील 6 बचे जे कोणी भूधारक आहे, ज्यांनी घरं घेतलेली, काहींनी भाजीपाला विकून घेतली, काहींनी कपड्याचे छोटे छोटे दुकाने, अशा मेहनत मजुरी करून त्या लोकांनी तिथं घरं बांधलेली, जागा विकत घेतलेली आणि अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही ज्यांची नावं सातबाऱ्यावरती, अशा लोकांना मोबदला द्यायला आता लगेच तयार आहात. पण जे लोक तिथं राहत आहेत त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. तर माझी मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे का तुम्ही तिथं जागेवरती येऊन त्या भागामध्ये स्पॉट पंचनामा करून कोण राहतंय, कोण रहिवासी, किती वर्षापासून राहतंय, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांचा मोबदला त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे, एवढी माझी मागणी. त्या सातबारावाल्यांच्या सोबतच आम्हाला मोबदला भेटला पाहिजे, एवढी मागणी मी मीडियाच्या माध्यमातून शासनाला करतोय. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीटिंगमध्ये असं पडलं की जमीन जे आम्ही जे कराराने करून घेतली ते त्यांच्या संमतीने गेले, त्यांच्या स्टॅम्प पेपरवरती करार केलेला आहे. आणि आता म्हणताय की जमीन आम्ही अगोदरच भूसंपादन केलेली आहे. तर जमीन जर भूसंपादन केलेली होती तर आमच्याकडून एवढे पैसे घेऊन आतापर्यंत घरपट्टी, नळपट्टी सगळे कायद्यानुसार घेतले, आम्ही कायद्यानुसार देत गेलो. मग आता कसं काय त्यावेळेस भूसंपादन होतं, मी आता कसं कबूल करून घेतलं? मग ते हा एक विचार आहे ना. हां, त्यावेळेस आम्हाला सामोरं आम्ही घेतलं नसतं, केलं नसतं. नाही पासून कलेक्टर ऑफिसला इकडे तिकडे जातोय सारखं खाणं पिणं सोडून दिलेलं आहे. आम्हाला जेवण सुद्धा चांगलं वाटत नाही राहिलं. जसं ऐकलंय तसं मापमोजणीला आल्यापासून आम्ही इतकी मेहनत करून ते घर बांधलेले, पत्र्याचे, काहींचे पक्के पण आहे. पण आमच्याकडे आज आम्हाला तिथनं उठवलं, आम्ही दुसरीकडे जर गेलो तर आमच्याकडे पैसा कुठून येईल? कराराची जागा जरी घेतलेली आहे, पण आता पहिल्यांदा आम्हाला त्यांनी असं सांगायचं होतं की ही कराराची जागा आहे. आम्हाला आत्महत्येची वेळ आलेली आहे. कुठे आहे सरकार, कुठे आहे काय? जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.